तर मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज म्हटलं चला हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि खरंच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. काही कमेंट्स आहेत त्या बघितल्या, त्यावरून तरी असे लक्षात आले काहींचं असं म्हणणं आहे की आमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज नाही, जे आम्ही व्हिडिओज टाकत आहोत त्यातून आम्हाला व्ह्यूज तर मिळत नाहीतच नाही आणि सबस्क्रायबर्स पण भेटत नाही आहे. आम्ही दररोज प्रयत्न करतोय पण आम्हाला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर भेटत नाही. आमचं चॅनल ग्रो होत नाही आहे. काय करावे आम्ही? आम्हाला हताश झाल्यासारखं वाटत आहे. तर आम्ही यूट्यूबमध्ये काम करावं की नाही? प्लीज ताई सजेस्ट करा. असं काही जणांचे कमेंट आहेत. म्हटलं चला त्यावरती आपण व्हिडिओ बनवायलाच हवा आणि नक्की त्यांना आपण सांगायला हवं की व्हिडिओ बनवायचे की नाही बनवायचे? यूट्यूबवरती काम करत राहायचं आहे की नाही करत राहायचं आहे? तर त्यांच्याच या प्रश्नाचं उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर विषय आहे व्हिडिओजला व्ह्यूज नाही म्हणून यूट्यूब सोडावं का? चला सांगते मी. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. ज्याने यूट्यूबमध्ये ग्रो केलेला आहे त्यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. ज्यांची नवी सुरुवात आहे त्यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीलाच मी सांगते की यूट्यूब अजिबात सोडायचं नाही आहे. यूट्यूबमध्ये सक्सेस आहे. फक्त आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला जास्त वेळ लागू शकतो, कोणाला कमी वेळ लागतो. पण यूट्यूबमध्ये सक्सेसफुल तुम्ही नक्की होऊ शकता. हा काही विषय नाही आहे. हां, ही एक गोष्ट मी सांगू शकते की जर तुम्ही एखादा जॉब वगैरे करत असाल आणि जर दुसरं काही वर्क तुम्ही करत असाल तर ते वर्कसुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओज टाकायचे आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत तुम्हाला. यूट्यूबच एकच करिअर ठरवणं हे थोडं चुकीचं असू शकतं की असं नाही तुम्ही तुमचं जे हातातलं काम आहे ते सोडून द्या आणि फक्त यूट्यूबवरतीच फोकस करा, असं मी म्हणणार नाही. तर तुम्हाला ना यूट्यूब चॅनल बनवायचा आहे पण तुमच्यामध्ये दुसरं काही कलाकौशल्य आहे ज्यातून तुम्ही इन्कम जनरेट करत आहात सध्या आता, तर ते कामही तुम्हाला करत राहायचं आहे. सोबतच यूट्यूब क्षेत्रामध्येही वर्क करत राहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला वर्क करायचं. तर माझं जर सांगाल तर माझी तर आता लहान मुले आहेत त्यामुळे मी वेगळं काही जॉब वगैरे काही असं करत नाही. त्यामुळे पूर्णपणे सध्या तरी मी यूट्यूबवरती व्हिडिओजच करत आहे. कारण की खूप असा कमी वेळ भेटतो. दिवसभराचे 1-2 तास फक्त मला भेटतात आणि ते 2 तासच मी यूट्यूब चॅनलचं वर्क करत असते. माझं जर म्हणाल तर असं आहे. भविष्यात पुढे जाऊन माझी इच्छा आहे की चला अबीर तर स्कूलला जातोच. त्रिशू पण स्कूलला जेव्हा जायला लागेल, दिवसभर जेव्हा त्यांची स्कूल असेल त्यावेळेमध्ये जर जॉब करता आला मला काही, तर जॉबही करेन. पण माझं हे यूट्यूबचं जे स्वप्न आहे यूट्यूबर बनण्याचं, ते मी माझं पूर्ण करणारच आहे. कारण की मला प्रचंड अशी आवड निर्माण झालेली आहे की चला आपण यूट्यूबर बनायचंच आहे आणि या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचंच आहे. ही आवड माझ्या मनात निर्माण झालेली आहे. तर चला विषय जातोय दुसरीकडेच. तर आपण मेन आपल्या मुद्द्यावर येऊत की व्हिडिओजला व्ह्यूज नाही तर यूट्यूब सोडावे का? तर हा व्हिडिओ स्पेशली त्या यूट्यूबरसाठी आहे जे नवीन आहेत, ज्यांचं नवं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबवर व्ह्यूज येत नाही म्हणून ते झालेले आहेत हताश आणि यूट्यूब सोडायचं का हा विचार करत आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी तुम्ही यूट्यूबवर का जॉईन केलंय? यूट्यूब तुम्ही का जॉईन केलंय हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही यूट्यूब का जॉईन केलं? माझं जर म्हणाल तर माझी लहान मुलं आहेत आणि दिवसाचे फक्त 2 तास भेटतात. ते 2 तास आपण इतर कुठेतरी उगाच इन्व्हेस्ट करण्यापेक्षा काहीतरी आपण क्रिएटिव्ह करत राहावं, या दृष्टीने मी यूट्यूब चॅनल निवडलेला आहे आणि मला हा आत्मविश्वास आहे की मी करू शकते. हे एक आहे. तर तुम्ही यूट्यूब चॅनल का जॉईन केलं? एक तर पैसे आणि दुसरं आवड आणि तिसरं म्हणजे पर्याय नाही. एकतर यूट्यूबमधून पैसे मिळतात यामुळे तुम्ही यूट्यूब जॉईन केलं. दुसरं म्हणजे तुम्हाला प्रचंड आवड आहे व्हिडिओज क्रिएट करायची म्हणून तुम्ही यूट्यूब निवडलं. की तिसरं म्हणजे तुमच्याकडे पर्यायच नाही आहे. यूट्यूब निवडणे हा एकच पर्याय आहे म्हणून तुम्ही यूट्यूब निवडलं. या 3 पैकी तुम्ही नेमकं कशासाठी यूट्यूब निवडलेलं आहे? तर आवडीने सुरू केलेल्या कामाचा कधीही कंटाळा येत नसतो आपल्याला. पैसे तर यातून मिळणार आहेतच. पण ते पैसे तर नंतर येतील. आधी तुम्हाला खरंच हे क्षेत्र आवडतं का? खरंच तुम्ही सातत्याने काम करू शकता का? इथे वेळ इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही उत्सुक आणि खरंच वेळ काढू शकता का? ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असायला हवी.
हे अगदीच पर्यायच नाही आहे. यूट्यूब निवडणे हाच एक पर्याय आहे. तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये एकतर आवड असो नसो आवड निर्माण करावी लागणार आहे. वेळ तर तुम्हाला द्यावा लागणारच आहे आणि सातत्याने व्हिडिओजसुद्धा क्रिएट करावे लागणार आहे. तरच तुम्ही पुढे जाल. आणि जर तुम्हाला आवड असेल तर काही विषयच नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना, तेव्हा वेळ काढावा लागत नाही. आपण ना वेळ काढतो आपोआप. जसं की मला आवड आहे व्हिडिओज क्रिएट करण्याची, त्यामुळे ना विषयच नाही. मी वेळ काढते कसा तरी. मी माझा वेळ एवढं मुलं आहेत, घरामधले कामं असतात, सगळं काही मीच हँडल करत असते. आमच्याकडे काही कोणी येत नाही काम वगैरे मदतीला करायला. सगळं हँडल करते. 2-3 मुलं आहेत अक्षरशः. खरं तर माझी 2 मुलं आणि माझ्या भावाची मुलगी असं 3 मुलं आहेत. पण ना मला आवड आहे त्यामुळे मी कसं तरी वेळ काढते म्हणजे काढते. दिवसाचं मला अक्षरशः खूप वेळ भेटत नाही. अक्षरशः म्हणाल तर प्रत्येक दिवशी मला फक्त 2 तास मिळतात. म्हणजे ज्या वेळेमध्ये बायका आपले कामं करून वगैरे एखादी छान झोप घेत असतील दुपारची, त्या वेळेमध्ये मी माझं यूट्यूबचं काम करत असते. जी दुपारची झोप आहे त्या झोपेला करते स्किप आणि माझं यूट्यूबचं वर्क मी करत असते. कारण की दुसरा वेळच भेटत नाही मग असं आहे. त्यामुळे ज्यांना आवड आहे ना त्यांना वेळ काढायची गरज नाही. ते वेळ ना काढतील आपोआप असं आहे. तर हेच मी सांगते की जर तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज नाही किंवा सबस्क्रायबर्स वाढत नाहीत तर तुम्हाला यूट्यूब सोडण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला ना अजून सातत्य देण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचे कोणते व्हिडिओज नेमके व्हायरल जात आहेत ते एकदा बघा. आपल्या यूट्यूबमध्ये जायचं आहे. जे आपले पॉप्युलर व्हिडिओज आहेत ते बघायचे आहेत. आपल्याला दिसत असतात लेटेस्ट व्हिडिओ, ओल्ड व्हिडिओ आणि आपले जे व्हायरल गेलेले आहेत व्हिडिओज ते आपल्याला दिसत असतात. जर जे व्हायरल गेलेले व्हिडिओज आहेत तो कोणता कंटेंट आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला व्हिडिओ बनवायला स्टार्ट करायचा आहे. आणि ट्रेंडिंग जे सॉन्ग्स असतील किंवा ट्रेंडिंग जे व्हिडिओज असतील ते बनवायला स्टार्ट करायचं आहे. काहीतरी बदल करा तुमच्या चॅनलमध्ये जेणेकरून ना तुमचे व्हिडिओज व्हायरल व्हायला स्टार्ट होईल. हे बघा, नुसतं ते रेंगाळत काम करत राहिलात ना तर कधीही पुढे जाणार नाही तुम्ही. तुमच्या चॅनलनुसार तुम्हाला तुमचे प्रयत्न बदलत राहावे लागतील. आणि सातत्य अजिबात आपल्याला सोडायचं नाही आहे. निराश तर व्हायचंच नाही आहे. कुठल्याही स्थितीमध्ये हा विचार करून सोडाय. मग तुम्ही सुरुवातच का केली? माझं पहिलं म्हणणं हेच आहे की जर तुम्हाला आवड नाही आहे किंवा जेव्हा तुमचं चॅनल ग्रो होत नाही आहे हे बघून जर तुम्ही डिमोटिवेट होत असाल आणि चॅनलचं काम थांबवत असाल तर तुम्ही सुरुवातच करायला नको हवी. हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला ना डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाही आहे. हां, वाटतं आपल्याला की वाढत नाहीत, जेव्हा व्ह्यूज वाढत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत तेव्हा निराश झाल्यासारखं कोणाला नाही वाटणार. मलाही वाटेल, अक्षरशः वाटणारच, ते साहजिकच आहे. पण आपल्याला ह्या निराशेतून बाहेर निघण्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला व्हिडिओज आपले कसे व्हायरल होतील किंवा काय आपण बदल करू शकतो व्हिडिओजमध्ये ह्यावरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. तर मैत्रिणींनो, जेवढे काही यूट्यूबर्स आहेत नवीन त्यांना मला हेच सांगायचं आहे की सुरुवात ही नेहमी कठीणच असते. कुठलीही सुरुवात जेव्हा आपण करतो त्याला लगेच यश कोणालाही मिळत नाही. अक्षरशः मलाही मिळालेलं नाही आहे. मी 4 वर्षाआधी माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. तेव्हा तर मला माहीत पण नव्हतं की यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं, कसं ग्रो होतं, थंबनेल कसे बनवायचे, कोणते कंटेंट आपण निवडायचे, मला काहीही माहीत नव्हतं. एकतर तेव्हा माझी मुलं होती लहान. अबीर अक्षरशः 1.5 वर्षाचा होता. तो पण होता अद्यापन. पण काही पर्याय नव्हता माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आवड पण होती. अशा दोन्ही गोष्टी होत्या माझ्यासमोर. पर्याय तर नव्हताच, ही गोष्ट आहेच, पण आवड पण माझ्यामध्ये होतीच. सॉन्ग वगैरेची आवड मला आधीपासून आहे. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला आवड तर आहे ना. आणि जेव्हा मी व्हिडिओज क्रिएट करायला लागले ना तर एक प्रकारची इम्प्रूव्हमेंट मला जाणवायला लागली. स्वतःमध्ये ना आत्मविश्वास वाटायला लागला की चला आपण काहीतरी करतोय, हे समाधान मला मनाला भेटायला लागले. पैसे तर अजूनही मला 1 रुपयाही भेटलेला नाही आहे हातामध्ये. पण ना जे समाधान मला मिळतंय ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण काहीच करत नाही आहे, ही जी भावना आहे ना त्या सारखी माझ्या मनाला टोचत राहायची. तर ती तर निघून गेली माझ्या मनामधून. आणि चला आपण निदान प्रयत्न तर करतोय. आपल्या प्रयत्नांना यश मिळेल न मिळेल हा पुढचा प्रश्न झाला, पण निदान आपण प्रयत्न तर केले, हे समाधान आपल्यापाशी राहत असतं. त्यामुळे ना तुम्ही प्रयत्न करा, हेच माझं म्हणणं आहे. तर सुरुवातीला कोणालाही यश मिळत नसतं. सुरुवात ही नेहमी कठीणच असते. लगेच यश कोणालाही मिळत नसतं. तर तुम्हाला करायचं काय आहे? छोटे छोटे गोल्स ठेवा.
छोटी छोटी तुमची ध्येय ठेवा आणि जे ठरवलेलं तुमचं ध्येय आहे ते वेळेत जरी पूर्ण नाही झालं तरीही प्रयत्न करत राहा, थांबू नका. कधी कधी काय होतं, आपण ठरवतो की दररोजचा एक लॉंग व्हिडिओ टाकायचा, दररोजचे 4-5 शॉर्ट व्हिडिओ टाकायचे असं आपण ठरवतो आणि 1-2 दिवस त्या पद्धतीने काम करतो, पण तिसऱ्या दिवशी अक्षरशः आपल्याला वेळ भेटत नाही. जास्तीत जास्त तर गृहिणी आहेत यूट्यूबर्सवरती आणि ज्यांचं कसं वेळ भेटत नाही, घरामधल्या कामामुळे वगैरे वेळ भेटत नाही, तर मग ते काय होतात, निराश होतात. 2-3 दिवस ते सातत्य देतात, चौथ्या दिवशी त्याला वेळ भेटत नाही, मग निराश होतात. तर निराश व्हायचं नाही आहे. ठीक आहे, ज्या दिवशी तुम्हाला वेळ भेटला नाही व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी त्या दिवशी थोडं शांत राहा आणि विचार करा की उद्या मला काय क्रिएट करता येईल, त्यासंबंधी विचार करा काय तुम्हाला नेमकं करता येईल, त्यासंबंधीची माहिती बघा, इतरांचे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की कळेल. तर ना सुरुवातीला कोणाच्याही व्हिडिओला व्ह्यूज येत नसतात. जेव्हा प्रयत्नांचा प्रवाह आपला वाढतो ना तेव्हा हळूहळूच तुमची फेस ID तयार होत असते. सुरुवातीला जरी व्हिडिओला व्ह्यूज येत नसले, जसे जसे आपण प्रयत्न वाढवत जाऊ, जसं जसं आपल्या चॅनलमध्ये आपण बदल करत जाऊ, त्या पद्धतीने आपोआपच ना आपल्याला भेटायला लागतं, यश भेटायला लागतं, आपली एक फेस ID तयार होत असते. खूप सारे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती जेव्हा तयार होतात तेव्हा हळूहळू बदल होत जात असतो. आता माझंच उदाहरण बघा, आधी चॅनलवर व्ह्यूज नव्हते, पण आता ते वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण की मी तशा प्रकारे सातत्य दिलेलं आहे. मी 1 वर्ष झाले, जरी मी माझं चॅनल ना 4 वर्षाआधी ओपन केलेलं असलं तरीसुद्धा मी गेल्या नोव्हेंबरपासून जे चॅनलवर सातत्य दिलेलं आहे, त्यामुळंच जे चॅनल आहे माझं ते थोडंसं ग्रो व्हायला स्टार्ट झालेलं आहे. अजून काय खूप सारं ग्रो झालेलं नाही आहे माझं चॅनल, थोडंसं ग्रो झालेलं आहे की मी तुमच्यापर्यंत माझे अनुभव शेअर करू शकते, एवढं तरी मला त्यातलं समजलेलं आहे. व्हिडिओ बनवत होते ना त्यामुळे कळालं. तर माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे की जरी तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील, सबस्क्रायबर्स वाढत नसतील, तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. कारण की यूट्यूबवरती सक्सेस आहे, 100% सक्सेस आहे, पण त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. तुम्हाला यूट्यूबचा क्रायटेरिया समजून घ्यावा लागेल. जर तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओजच टाकत असाल तर शॉर्ट व्हिडिओच्याच भरोशावर बसायचं नाही आहे. शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला सबस्क्रायबर्स भेटतील लवकर, पण ना तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या दिशेने वाटचाल करणार नाही. तुम्हाला स्टार्टिंगला हे गोष्ट समजावी लागेल की आपल्याला 90 दिवसामध्ये जर आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती 10 मिलियन व्ह्यूज नाही आले तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही. वर्षानुवर्ष जातील, वर्ष जाईल, दुसरं वर्ष जाईल, तिसरं वर्ष, जसं माझं गेलं. माझे 3 वर्ष गेले तेव्हा मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवायचे. लॉंग व्हिडिओ मी बनवायचे पहिल्या चॅनलवरती, पण ना ते व्हायरल जात नव्हते माझे, त्यामुळं माझं ते चॅनल काय झालं, ग्रो नाही झालं. जेव्हा मी पहिल्या चॅनलवरती काम करायचे त्यावरती मी फक्त लॉंग व्हिडिओ बनवायचे, शॉर्ट व्हिडिओ नाही टाकायचे. मग लॉंग व्हिडिओमध्ये काय होतं, हळूहळू सबस्क्रायबर वाढतात आणि सुरुवातीला तर काय व्ह्यूज येतच नाहीत जास्त. मग ते चॅनल ना माझं, आणि मध्येच मग नंतर काय झालं, माझी सेकंड प्रेग्नेन्सी होती, तर त्या चॅनलवरती मी काम करणं बंद केलं. मग कसं काय माझं ते चॅनल ग्रो होईल? मग ते चॅनल माझं ग्रो नाही झालं. मग ह्या चॅनलवरती जेव्हा मी काम करायला लागले, शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला लागले, शॉर्ट व्हिडिओला छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा, पण म्हटलं शॉर्ट व्हिडिओच्या भरोशावर बसणंही योग्य नाही, वॉच टाईम कंप्लीट करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणून मी काय केली आयडिया, शॉर्ट्स व्हिडिओ मी दररोजचे 5 ते 10 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत दररोजचे. तुम्ही माझं चॅनल बघू शकता, किती सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि एकच कंटेंटशी रिलेटेड माझे व्हिडिओज आहेत जास्तीत जास्त. हिंदी सॉंग्स मी टाकते, मराठी सॉंग्स टाकते, महापुरुषांचे सॉंग्स टाकते, हे करत असते. म्हणजे माझं अभिनयाशी रिलेटेडच व्हिडिओज मी क्रिएट करायचं ठरवलं, कारण की ते मला आवडतं आणि त्याच पद्धतीने मी कसं चांगल्या प्रकारे करू शकेल ह्याकडे मी लक्ष द्यायचे. छान तयार व्हायचे, डेली आपलं घरातलं काम आवरायचे, त्यानंतर छान माझं तयार व्हायचे, मी साडी वगैरे वेअर करायचे, छान तयार व्हायचं. प्रेझेंटेबल असणं खूप महत्त्वाचं आहे यूट्यूबवरती काम करत असताना. जर तुम्हाला तुमची फेस ID तयार करायची असेल तर तुम्हाला दररोज प्रेझेंटेबल राहावं लागतं, हेही खूप महत्त्वाचं आहे. जसं वेळ मिळेल ना तुम्हाला, तसं तुम्हाला इतरांचेही व्हिडिओज बघत राहायचे, वेळ मिळेल तसं.
लक्षात घ्या, आधी तुम्ही तुमच्या चॅनलसाठी कंटेंट बनवायचं विचार करा. तुम्ही काय बनवू शकता, तुम्ही काय क्रिएट करू शकता ह्याकडे लक्ष द्या. जर तुमचं रेसिपीचं चॅनल आहे तर नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला तिथे अपलोड कराव्या लागतील. भरपूर सारं जेव्हा व्हिडिओज तुम्ही क्रिएट करता आपल्या चॅनलवरती स्वतःच्या, तेव्हा ना हळूहळू व्ह्यूज येणारच आहेत. कधी ना कधीतरी व्ह्यूज वाढणारच आहेत. विचार करू नका की व्ह्यूज होत नाहीत, सबस्क्रायबर्स पण वाढतील, व्ह्यूज पण वाढतील. आणि चॅनल एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला. इंस्टाग्रामवरती माझी ID आहे दीपिका काळबोंडे म्हणून. तर त्यावरती ना माझे हजार फॉलोवर्स झाले होते. 1000 फॉलोवर्स झाल्यानंतर काय झालं, नंतर मग माझे फॉलोवर्स ना कमी व्हायला लागले. म्हणजे मी व्हिडिओ सातत्याने टाकायले तरीसुद्धा कमी होत गेले. म्हणजे जवळपास महिनाभर फॉलोवर्स कमी व्हायला लागले. वाढत तर नव्हते पण कमी व्हायला लागले होते. पण ते कमी व्हायलेले फॉलोवर्स बघून ना मला थोडंसं वाटलं की आपण तर प्रयत्न करतोय पण फॉलोवर्स कमी होत आहेत, काय करावं असं वाटायचं. पण ना मी माझे व्हिडिओज टाकायचं बंद केलं नाही. मी व्हिडिओज टाकत राहिले आणि महिन्याभरानंतर ना जे फॉलोवर्स कमी झाले होते ते फॉलोवर्स तर वाढलेच. माझं जे फॉलोवर्स आहेत ते पण वाढले, अजून जास्त फॉलोवर्स मला भेटले. आता माझ्या त्यावरती ना जवळपास 3000 की काय फॉलोवर्स आहेत. आणि कमी होतात, कधी जास्त होतात, कधी तसेच स्टॉप राहतात. म्हणजे ना हे होत राहतं. तिथं आता सध्या मी सातत्य देत नाही आहे म्हणून कदाचित कमी किंवा स्टेबल आहे, जसं आहे तसंच आहे, स्थिर आहे ते. फॉलोवर्स वाढत नाही. जिथं आपण लक्ष केंद्रित करू ना ती गोष्ट पुढे जाणारी आहेच. तिथेही मी आत्ताही व्हिडिओज टाकायला स्टार्ट केला ना एक फॉलोवर्स वाढत जाईल हे मला माहीत आहे. म्हणजे हे गोष्ट मला समजलेली आहे की जिथं तुम्ही लक्ष केंद्रित कराल, जिथे तुम्ही वेळ द्याल तुमचा, ती गोष्ट तुम्हाला पुढे नेणारी आहे म्हणजे आहे. आता सध्या मी माझ्या या चॅनलवरती फोकस करत आहे ना, तर माझं चॅनल हळूहळू पुढे जात आहे. कारण की आपण व्हिडिओज टाकत आहोत त्या पद्धतीने, चॅनलवरती काम करत आहोत, लोकांना काय बघायला आवडत आहे तो कंटेंट आपण प्रोव्हाइड करत आहोत. यामुळे चॅनल काय होते, ग्रो होते. त्यामुळे चॅनलमध्ये काही बदल करायचे आहेत का ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आणि तुम्हाला काय जमेल आणि जमतंय ते अजून कसं चांगलं करता येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. हे बघा, सुरुवातीचे 1 वर्ष तर असंच जाईल. म्हणजे 1, 2, 3 वर्ष, साधारण 2 वर्ष तरी लागतील तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करायला साठी. कारण की मी बघितलेले आहेत जे नवीन यूट्यूबर्स आहेत ना, माझ्यासारखेच आहेत. मलाही आधी समजायचं नाही कसं ग्रो करायचं. तर अगदी ते त्यांचं चॅनल बघितलं ना तर मला माझीच आठवण येते की मीही असं शिकत गेले आणि इथपर्यंत आले आणि आता आपल्याला समजलं की कसं ग्रो करायचं. कदाचित अजूनही गोष्टी मला इम्प्रूव्ह कराव्या लागतील माझ्यामध्ये. त्या मी करेन. आता मी जसं प्रयत्न करत राहीन आणि हळूहळू त्याही गोष्टी मी शिकेन. तर तुम्हीही शिकाल. त्यासाठी यूट्यूब सोडायचं नाही आहे, प्रयत्न करत राहायचे आहेत.